हे गचकारांचं तुम्हाला माहिती कोण दिली आता? हां माहिती कोण दिली गचकारांची? औषध न्यायला आलात ना तुम्ही आज? ते चंदू पाटील ना का लांडे हां ते काही नाही. काय म्हणले ते? ते मी असं इशे काढला म्हणलं ते मॅडमचा दवाखाना नाही भाजी मंडीत हां तिथं 2 वेळेस गेलो. हां पुन्हा दुसऱ्या त्वचाकडे 1-2 बारे गेलो. हां अहो काय याचं राहतच नाही. हां संध्याकाळी तर तुम्हाला एवढा त्रास असेल मला हां. येडच होते मला. आणि काय नेमकं काय प्रॉब्लेम होतो काय? गचकारण नेमकं होतं काय? ते बारीक फुटकळ्या येतात हां गादी आल्या होणी हां. नुसतं खाजू होतं नुसतं खाजून लई. खाजून पोटात आग पाड्यासाठी होती का? हो मग त्रास लय होतो ना. तेव्हा इथं हाताला बी सारखं असं खासं दिवसभर तरी नाही मी गोळ्या खाल्ल्या होत्या. पहिल्या गोळ्या डॉक्टरच्या संध्याकाळी लईच खात होतो सगळीकडे खात होती. लई संध्याकाळी. मग आता विश्वास बसला का तुमचा? त्यांनी सांगितलं मग? हो मग ते म्हणलं मग पापण्याची गोळ्या काय की म्हणलं तुमचं नाव सांगितलं लक्षात आलं माझ्या. ते म्हणले मला इथं दुकान आहे म्हणलं. मग ते म्हणलं मला मग मी लगेच फोन लावला तुम्हाला. असं आहे का? मला काय माहिती तुमच्याकडे औषध भेटतं. म्हणजे आता न्यायचं औषध? हां लगेच न्यायचं. न्यायचं का? मग असं राहीन वाटतं तुम्हाला? म्हणजे मग आता सांगितलं बा तुम्ही म्हणल्यावर काय आता आरोप. आपल्याकडे 7,000 आता चौऱ्याकडे 7,000 लोक आपल्याकडे तुझं. हां तर मी परिश्रम घालून दवाखान्यात तुम्हाला सांगतो. गचकाराचे प्रॉब्लेम काय आहे? हां ते काय होतंय, तुम्ही मेडिकलमधले ह्याचे दवाखान्यातले आलोपॅथी जितकं पुरतच काम करते ते हो. परत ते येतंय आपल्याकडे मुळासकट उपटून काढायचं काम करते ते. बरोबर आहे ना. आपले मी हे त्याची डिटॉक्सिफाई ना ही मुळासकट जे आता गचकरण म्हणा मुळी येत म्हणा मुतखडा काय होतं ज्याची पचनक्रिया बिघडी हो. आणि ज्याचे डायजेशन क्रिया चांगली होत नाही आणि उष्णता वाढली की त्याला हे प्रॉब्लेम होते. आपलं हे काय करतं पूर्ण पचनक्रिया पथ्य काय सुधारतं. नाही. पथ्य त्याला गवारे वांग आणि भुईमुगाच्या शेंगा खायच्या नाहीत. खायच्या. अशा पद्धतीने आता तुम्हाला औषध न्यायला आले. गाव कोणतं तुमचं? पोखरी. कोपरी.